नमस्कार. कथा पैसे कसे वाचवाल? ही गोष्ट आहे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. राजेंद्र बाबूंची राहणी खूपच साधी होती. एकदा चालताना राष्ट्रपती राजेंद्र बाबूंना त्रास होऊ लागला. लक्षात असं आलं की त्यांची चप्पल झिजली आहेत आणि त्याला मारलेला खिळा त्यांच्या पायाला टोचू लागला आहे. मग राष्ट्रपतींनी आपल्या स्वयंसहाय्यकाला नवीन चप्पल आणण्यास सांगितले. त्यांनी सेवकासोबत जाऊन नवीन चपलाचा जोड आणला. राष्ट्रपतीने विचारले, या चपलेची किंमत किती? 16 रुपये, सहाय्यकाने सांगितले. 16 रुपये? गतवर्षी मी माझ्या चप्पल 12 रुपयाने घेतल्या होत्या. तुम्ही खात्री करा, राष्ट्रपती म्हणाले. यावर स्वयंसहाय्यक म्हणाले, साहेब, या दुकानात 12 रुपयांच्या पण चपला आहेत, पण त्यापेक्षा या चपला मऊ आणि चांगल्या आहेत आणि मुख्य म्हणजे मऊ असल्याने टोचणार नाही, म्हणून 16 रुपये देऊन मीच आणल्या. आपल्या सेवकाचेही या चपलाबाबत मत चांगले वाटले. राष्ट्रपती म्हणाले, अहो, मऊ चप्पल आहेत आणि चांगल्या दिसते म्हणून तुम्ही 4 रुपये जास्त मोजलेत. नको त्यापेक्षा असे करा की या चपला दुकानात परत करा आणि मला 12 रुपयांच्या चपला आणून द्या. आणि महत्वाचं म्हणजे त्यासाठी वेगळा असा हेलपाटा घालू नका. त्या बाजूला येणाऱ्या जाणाऱ्या कोणाकडून तरी हे काम करून घ्या. अन्यथा असे व्हायचे की चपले 4 रुपये वाचवण्यासाठी तुम्ही 5 रुपयाचे पेट्रोल खर्च करून गाडीने जाताल. स्वयंसेवक हे ऐकतच राहिला. देशाच्या सर्वोच्च पदी बसणाऱ्या व्यक्तीबद्दल त्याचा आदर आणखीन वाढला. तात्पर्य, पैशाचं अकारण उधळपट्टी करू नये. धन्यवाद.